39. एषा ते विहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधम प्रहास्यसि. सांख्य तत्वज्ञान ऐसे हे संक्षिप्त सांगितले येथ तुझ लागी. आता इथे जो शब्द वापरलाय सांख्य तत्वज्ञान, एक मागे एकदा सांख्य शब्द आलेला आहे. तो कपिल मुनींच्या संदर्भात होता. सांख्य दर्शन लिहिलेलं आहे त्यांनी. त्याच्या संदर्भात होता पहिल्या अध्यायामध्ये जेव्हा आला होता रेफरन्स. पण इथे त्यांनी सांख्य तत्वज्ञान म्हटलं आहे. तर सांख्य तत्वज्ञान असं आहे की ज्ञानयोगाबद्दल इथे सांगितलेलं आहे आणि ज्ञान मार्गाबद्दल संक्षिप्त वर्णन केलेलं आहे त्यांनी, की ज्ञान मार्ग कसा असतो, संन्यास मार्ग काय आहे, ज्ञान योग काय असतो, आत्मानात्मा विचार काय आहे आणि अंतिम सत्याचं ज्ञान कसं होऊ शकतं आणि अंतिम सत्य काय आहे ह्याचं पूर्ण वर्णन या अध्यायात केलेलं आहे. ते आपण पाहिलंच की नैनम छिंदंती शस्त्राणी वगैरे, म्हणजे अगदी मूळ मूळ गोष्टीला हात घातलेला आहे या अध्यायामध्ये. म्हणून सांख्य तत्वज्ञान असं त्यांनी म्हटलेलं आहे इथे, की सांख्य तत्वज्ञान ऐसे हे संक्षिप्त सांगितले येथ तुझ लागी. बुद्धियोगाचा तो निश्चित सिद्धांत सांगतसे चित्त देई आता. आता ते सांगतायत की आता पुढे लक्ष दे. मी तुला ज्ञानाचा ज्ञानयोग दाखवला, ज्ञान मार्ग दाखवला आणि सत्य काय आहे या जन्माचं आणि या प्रवासाचं पूर्ण सत्य मी तुझ्या समोर उघड करून दाखवलं. आता पुढे काय आहे ते महत्वाचं आहे. म्हणजे नुसतं सत्य कळलं, पण ते पुढे अप्लाय कसं करायचं, तिथे बुद्धीचा वापर कसा करायचा आणि मग कोणती बुद्धी काम करेल आणि कोणती बुद्धी मदत करेल, तो आता बुद्धियोग आपल्याला ते सांगतायत. येथे बुद्धियोग साधिता हा पार्था बाधेना सर्वथा कर्मबंध. इथे जर बुद्धीचा वापर केला तर कर्मबंधन सुटू शकतं. कर्मबंधनामध्ये अडकण्याची चिंता करण्याचं कारण नाही. येथे बुद्धियोग साधिता हा पार्था बाधेना सर्वथा कर्मबंध. शस्त्रांचा वर्षाव करूये सहन कवच लयोन वज्रायसे. काय सांगू मग नुरोनिया भय संपूर्ण विजय लाभे जैसा. आणि आता हे बुद्धी कशी काम करेल, की त्या बुद्धीचं आवरण एकदा तुझ्यावर चढलं. आवरण म्हणजे काय, की अवेअरनेस. त्या पर्टिक्युलर थॉट्सचं अवेअरनेस तुला आला आणि त्या लेवलच्या अंडरस्टँडिंग वर जर तू जाऊन उभा राहिलास अर्जुन म्हणून आणि मग तू कार्य करायला सुरुवात केलीस, मग तू लढाई करायला सुरुवात केलीस, मग तू युद्धास सुरुवात केल्यानंतर ते जे कर्मबंधन तर सुटेलच. कर्मबंधन म्हणजे काय, की कर्म केल्याचं मुळे बंधनात जेव्हा आपण पडतो त्याला कारण असतं चांगलं कर्म आणि वाईट कर्म. जेव्हा आपण कुठलंही काम, कर्म म्हणजे ऍक्शन, बाय थॉट स्पीच अँड ऍक्शन, म्हणजे विचारांनी केलेलं कर्म, अवयवांनी केलेलं कर्म आणि अख्ख्या आपल्या फिजिकल बॉडीनं केलेलं कर्म, ऍक्शन्स मधनं. हे आपण मागे बऱ्याचदा डिस्कस केलेलं आहे कर्म म्हणजे काय असतं ते. तर कर्मबंध तेव्हा पडतो जेव्हा हे कर्म एखाद्याला दुःख देण्यासाठी असू शकतं किंवा एखाद्याला त्रास होऊ शकतो किंवा एखाद्याचं नुकसान होऊ शकतं. आता पुन्हा नुकसान पण वेगळ्या वेगळ्या लेवलवर आहे. फिजिकल पेन आणि सफरिंग, नुकसान म्हणजे सफरिंग, किंवा फिजिकल इमोशनल पेन किंवा सफरिंग. आपण एखाद्याला मनाने दुःख दिलं किंवा त्याचं मन दुखावलं, हृदय दुखावलं, अंतःकरण दुखावलं, फिजिकल बॉडी दुखावली, तर म्हणजे काय होतं अल्टिमेटली, जेवढ्या आपल्या एनर्जी फील्ड्स आहेत त्या पेनमध्ये जातात. जेव्हा मन दुखावतं तेव्हा आपलं मेंटल बॉडी पेन मध्ये जाते, समोरच्याची मेंटल लेवलवर पेन देतो आपण त्याला. जेव्हा आपण इमोशनली भावनात्मक आपण त्याला हर्ट करतो तेव्हा त्याची इमोशनल बॉडीला आपण पेन देतो. जेव्हा आपण फिजिकली एखाद्याला दुःख देतो म्हणजे मारतो किंवा चटका दिला किंवा काही काही फिजिकली टच करून जो हार्म असेल
तो फिजिकल लेवलवर फिजिकल बॉडीच्या रिलेटेड पेन आणि सफरिंग असेल त्या सोलसाठी. आणि तिसरं म्हणजे की त्याच्या पूर्ण या सेंट्रल सिस्टमला जेव्हा आपण घात करू तेव्हा ते कर्म बंधन बनेल. आणि मग ते केलेलं कर्म रिटर्न मध्ये गिव्ह अँड टेक आहे. तुम्ही दिलं, यू विल रिसीव्ह. मग ते घेण्यासाठी पुन्हा तुम्हाला आयदर मोठं असेल कर्म, वाईट असेल म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर हार्म केलेला असेल, तर पुन्हा पुढच्या जन्मात ते बंधन रूपाने तुम्हाला त्याच सोलशी काहीतरी कनेक्शन बनवून आपण येतो. आणि मग तो सोल नवरा म्हणा किंवा मूल म्हणा किंवा शेजारी म्हणा, सासू सासरे म्हणा, नातेवाईक म्हणा, मित्रमैत्रीण म्हणा, बॉस म्हणा, कलिग म्हणा, क्लायंट म्हणा, कोणाच्याही रूपाने येतो. किंवा एखाद्या सामाजिक घटनांमध्ये सुद्धा आपण एखाद्या असं म्हणतात की जेव्हा आपल्या जाती धर्मांच्या राईट्स होतात ना, जाळपोळ होते किंवा सुनामी येते किंवा भूकंप येतो, तिथे सुद्धा जेवढे मरतात, म्हणजे आता मी खूप काहीतरी वेगळं सांगते हा. एखादा भूकंप झाला किंवा एखादी आता मध्ये मागे खूप वर्षांपूर्वी सुनामी आली होती, त्याच्यामध्ये जेवढे जीव किंवा आपल्या उत्तराखंडामध्ये 2015च्या सुमारास काही घटना घडली होती अत्यंत वाईट. तर तिथे जेवढे सोल म्हणजे एखाद्या घटनेमध्ये ऍट अ टाइम बरेच जणांची डेथ होते किंवा ते बळी पडतात. तर तिथे असं असतं की ते कार्मिकली एन्टायटलमेंट म्हणजे तुम्ही कार्मिकली बंधनात असता आणि त्यामुळे त्या एका घटनेच्या वेळेला एकदम ते सगळे काही जण ठराविक सोल्स तिथे प्रेझेंट असतात आणि त्यांना ते सफरिंग मधनं जावं लागतं. काहींना नुसतंच ते हलकी झलक मिळते आणि सही सलामत सुटतात, मग तो ट्रॉमा रूपाने आयुष्यभर पुढे कॅरी करतात. काही लोक जिवे मरतात. तर आपण त्या सिच्युएशन मध्ये कार्मिकली फसणं हे सुद्धा कर्मबंधन आहे पूर्वीच्या जन्मांमधलं. म्हणून काहीही चुकीचं करायचंच नाही, हे व्रत पाळणं फार आवश्यक आहे. आणि मग ते काही चुकीचं करायचं नाही, मग ते कळणार कसं? तर तिथे बुद्धियोगाचा ची जरूरत आहे आणि गरज आहे अत्यंत. आणि बुद्धियोग म्हणजे जी आपल्याला सांगते की अरे बाबा हे चुकीचं आहे, अरे बाबा हे चांगलं आहे, हे कर, ह्याला सोड, ह्याला इग्नोर कर, ह्याला पकड. हे जे आपल्याला फरक सांगते ती विवेक बुद्धी. आणि तोच बुद्धियोग असायला पाहिजे आणि तो फार दुर्मिळ आहे, वाटतो तेवढा सोपा नाही. तो अत्यंत दुर्मिळ आहे. आपण अगदी खूप आपल्याला वाटलं की हो मला कळतं बरं, तरी पण कधीतरी स्लिप होतो आपण. त्यामुळे सतत असं सतत नजर ठेवणं स्वतःच्या विचारांकडे, कृतीकडे, ऍक्शनकडे, थॉटकडे, फिलिंग्सकडे, कंटिन्युअस अंडर ऑब्झर्वेशन या सगळ्या डायमेन्शन्सना ठेवणं फार आवश्यक आहे. आणि हाच तो बुद्धियोग आहे. मग ह्याच्याने होईल काय पार्थाला, की जेव्हा तो बुद्धियोगावर आरूढ होईल तेव्हा त्याला कर्मबंधन तर सुटेलच. मग त्याच्यातून पुढे काय त्यांनी म्हणलंय, कवच लेओन वज्रा ऐसे. त्या बुद्धियोगाचं जे तेज आहे, तेजस्वीपणा आहे, त्याचं स्ट्रॉंग शिल्ड आहे. एक शिल्ड बनून त्याच्या पूर्ण एनर्जी बॉडीजवर त्याला प्रोटेक्ट करेल. ते त्याचं वज्रासारखं न भेदलं जाणारं असं त्याचं कवच बनेल. आणि असं कवच तू धारण कर आणि मग तू बिनधास्त युद्ध कर, संपूर्ण विजय तुझाच होईल आणि तो असेल. तिथे शंका घेण्याची सुद्धा गरज नाही की मग इफेक्ट काय असेल. कारण एवढ्या तयारीनं कोणीच कुठलं कर्म करायला उतरत नाही. म्हणजे काय की ह्यातनं अर्थ असा अचानक असा सुचतोय की आपण इतक्या पद्धतीनं अर्जुन तर युद्धासाठी सज्ज होतोय. हे सगळं मार्गदर्शन ऐकून कृष्णाचं, परमात्मा कृष्णाचं मार्गदर्शन ऐकून तो तर युद्धासाठी सज्ज होतोय. पण आपण हे मार्गदर्शन ऐकून आपण रोजच्या युद्धासाठी उतरलं पाहिजे. रोजच्या सकाळी उठून जे आपलं युद्ध असतं, युद्ध म्हणजे काही वाईटच असं नाही बरं. युद्धाचा अर्थ वाईट असतोच असं नाही. आपण भराभरा आपल्याला करायला लागणार, आपल्याला त्या सिच्युएशन मध्ये फिट होऊन काम करावं लागतं, ते युद्धच असतं. एक एक मिनिटाशी आपलं युद्ध चालू असतं. एक एक सेकंदाला जेव्हा सकाळी भराभर भराभर उठून आपल्याला टिफिन्स करायचे, आपल्याला मुलांचं आवरायचं, आपलं घर आवरायचं, आपल्याला जॉबला जायचंय, हे सुद्धा एक प्रकारचं युद्धच आहे.
किंवा आपल्याला एखाद्या ठिकाणी प्रिपरेशन करावी लागते, एखाद्या एक्झाम्स देतोय आपण, एखादं एक्झामही देत असतो, आपली फॅमिली पण सांभाळतो आहोत, आपण वेगळ्या वेगळ्या रोल प्लेस मध्ये आहोत. तिथे सुद्धा ते युद्धच आहे. युद्ध हे म्हणजे काही लढाईच नसते दरवेळेस, किंवा भांडायचं असं अर्थ युद्धाचा होत नाही. युद्ध म्हणजे काय, की अनेक गोष्टींची टकराटकरी, मग अनेक रिस्पॉन्सिबिलिटीजची टकराटकरी तिथे होत असते. मग तिथे तो बॅलन्स ठेवून तुम्ही कसं ते युद्ध समोर जाता आणि ते युद्ध जिंकता, ते महत्वाचं आहे. आणि त्या आपण घ्यायचा आहे तो ह्या युद्धाचा अर्थ घ्यायचा आहे. कारण आपल्या जीवनात काही आपल्याला लढाई येणारच नाही, अजिबातच नाही. अशी अशी लढाई तर बिलकुलच नाही जी अर्जुन आत्ता फेस करतो आहे या परिस्थितीमध्ये. तर तशी लढाई नाही, तर आपल्याला वेगळी लढाई आहे. आपल्याला कलियुगातली लढाई आहे, आपल्याला परिवारातली लढाई असते, आपल्या लाईफची लढाई असते, आपल्याला काहीतरी करून दाखवायचं असतं. मग अशा अनेक युद्धांच्या प्रसंगी असं जर आपण बुद्धियोगानं सामोर गेलो, तर आपल्याला विवेकाचं कवच अखंड असेल आणि आपण अत्यंत उत्तमरित्या त्यातनं पार पडू शकतो. म्हणून काय सांगू मग, नुरोनिया भय संपूर्ण विजय लाभे जैसा. तेव्हा 100% आपण सक्सेसफुल होणार. कारण तिथे ममत्वाची भावना नाही, पूर्ण समर्पित आहे. कारण बुद्धी सोबत आहे, आणि विवेक बुद्धी जेव्हा सोबत असते तेव्हा काही घाबरायचं कारण नसतं. इतकी ती तेजस्वी आहे शक्ती, की ती सगळ्यातनं तारून नेते. पण 24 तास आपल्या बरोबर पाहिजे ती सखी, त्याच्याशिवाय काही होणार नाही. नेहा नेहाभिक्रमनाश क्रमनाशोस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पम त्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्. बुद्धियोगे जैसे बुद्धियोगे तैसे नासे ना ऐहिक अनायासे देक मोक्ष लाभ. आपुल्या कर्मांचा पूर्व अनुक्रम चोखाळे उत्तम येणे योगे. आता इथे त्यांनी म्हणलंय ऐहिक म्हणजे ह्या लोकातील गोष्टी. हा लोक म्हणजे कोणचा, मर्त्य लोक किंवा मटेरियलिस्टिक लाईफ, म्हणजे अर्थवरच आहे. आपण जे ह्युमन बॉडीमध्ये आहोत आणि ही जी सोसायटी आहे आपली, किंवा मर्त्य लोक म्हणजे जे नष्ट होणार जागा आहे, ती ती ऐहिक झाली. तर त्या बुद्धियोगे तैसे नासे ना ऐहिक अनायासे देख मोक्ष लाभ. म्हणून काही इथे म्हणजे आपल्याला आपल्याला वाटतं आपलं मटेरियलिस्टिक लाईफ आपल्याला सोडून जायचंय, सगळं करायचंय मोक्ष प्राप्त करून घेण्यासाठी. असं काहीही नाहीये. इथेच तुम्ही राहून तुम्हाला तो मोक्ष लाभ अनायासे, अनायास म्हणजे काही कष्ट न करता सहज प्राप्त होऊ शकतो. पण तो कधी बुद्धियोगानीच, त्याच्याशिवाय नाही. आपुल्या कर्मांचा पूर्व अनुक्रम चोखाळे उत्तम येणे योगे. कर्मी तरी सुखे वर्तावे किरीटी नसावी आसक्ती कर्मफळी. कर्म करताना कधी ना त्यामध्ये आसक्त होऊ नये. म्हणजे नुसतं आपण करत राहायचं. का करत राहायचं, धर्म असतो म्हणून करत राहायचं, आपण काही इंटेन्शन घेऊन आलो म्हणून करत राहायचं. म्हणजे अगदी कधी कधी जेव्हा एखादा त्रास होतो, म्हणजे आता हे कामच करताना, आता आम्ही हिलिंग करतो किंवा आता त्याच्याही पुढे जाऊन स्पिरिच्युअल पाथवर काही रिस्पॉन्सिबिलिटी गुरुनी दिलेली आहे शोल्डरवर, ह्या सोलला. मी लीना म्हणून बोलत नाहीये, ह्या सोलला. पण कधीतरी एखादा क्षण येतो की असं वाटतं, असं पेन होतो आतमध्ये, म्हणजे तो फिजिकल बॉडीला सहन करावा लागतो. आणि मग असं वाटतं शी नको हे सगळं, त्यापेक्षा हा आत्मा ब्रह्मानंदात लीन असलेला जास्त सुखात आहे. हे सगळं करताना फार पेन होतो. मी बोलते गुरूंशी, त्रास होतोय, कधी कधी त्रास होतो, कधी 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 त्रास होतो, नको वाटतं. पण मग तरी पण ती रिस्पॉन्सिबिलिटी आहे, आणि ते इंटेन्शन त्या सोलचं आहे कदाचित, किंवा गुरूंचं आहे किंवा परमात्म्याचं असू शकतं. त्याच्या खुलात आपण जायचंच नाही की का आलो, कोणी सांगितलं काम, ते महत्वाचं नाही. काम करायचं, प्रत्येकाला पर्पज आहे, प्रत्येकाला कार्य दिलेलं आहे. मग ते परिवारापुरतं असू दे, समाजापुरतं असू दे, नाही तर देशासाठी असू दे, नाही तर अख्ख्या युनिव्हर्ससाठी असू दे, जगासाठी असू दे. जसं आता आपले मोदीजी काम करतात, ते देशाच्या लेवलवर काम करतात.
एखादा माणूस जर असा स्टेट लेवलवर काम करत असेल तर तो त्या एरियाला दिलेलं काम करतोय. तर हे डिपेंड करतं प्रत्येकाला केवढं काम दिलं असेल किंवा त्याची केवढी इच्छा असेल करण्याची किंवा पोटेन्शियल म्हणू शकतो आपण, ताकद तेवढी. तर ते काम करायचं आहे हे जाणून जेव्हा आपण कर्म करतो तेव्हा मग तिथे आशा, निराशा, दुःख, सुख हे जे पारडी आहेत ना दोन, तराजू, तो राहत नाही. तो तिथून गायब होतो आणि जे काही असेल, जे करू ते पदरात पडेल आपल्याला. म्हणजे साधं आत्ता गंमत झाली, म्हणजे एक एक्झाम्पल, प्रॅक्टिकल एक्झाम्पल. मी आणि माझ्या मुलीने आत्ता आम्ही सँडविच खाल्लं. ठीक आहे. तर सँडविच बनवतो तेव्हा तव्यावर आपण गरम करतो. तर तव्यावर गरम करताना काहीतरी कारणाने दुसरं काम करताना एक साइड, म्हणजे जे माझ्यासाठी म्हणून टाकलं मी, ते माझं एक साइड असं करपलं. तर सहज माझ्या मनात एक विचार येऊन गेला त्या मोमेंटला, तो मी आता शेअर करते इथे, की आता ते करपलं एक साइड, एक साइड चांगली आहे. तर करपली तर टेस्ट तर खराब झाली. पण माझ्या असं मनात विचार आला, पण हे केलं तर मीच ना. जर हे चांगलं झालं असतं तर ते मी खाल्लं असतं, खराब झालं तर मी ते टाकून देणार, बरोबर नाही. आपलं कर्माचं फळ आहे, आपण ते तेवढ्याच आनंदाने खाल्लं पाहिजे. जेवढी ही साईड मी खाईन तेवढी ही साईड पण मी खाल्ली पाहिजे, कारण ते अल्टिमेटली माझंच केलेलं काम आहे. तर तेव्हा म्हणून अशा पद्धतीनं जर आपण आपल्या जीवनाकडे बघितलं, मला नाही माहितीये कितपत सुटेबल आहे एक्झाम्पल, पण मला जे मगाशी थोड्या वेळापूर्वी दुपारी घडलं ते मला आत्ता एकदम आठवलं आणि हा खरंच थॉट आला माझ्या मनात, की हे तर आपणच जाळलं. याला टाकायचं कसं. आणि मग ते खाताना पण मला हसायला आलं, म्हणलं ही साईड त्याची कडू लागतेय कारण ते जळलेलं आहे. मग म्हणलं आपणच जाळलेलं आहे. आपण लक्ष देऊ शकलो असतो, आपल्याच चुकीमुळे जळलेलं आहे. मग आपण त्याला टाकू नाही शकत. ते सुद्धा ग्राह्य आहे आणि ते घेतलं पाहिजे, ग्रहण केलं पाहिजे. मी दोन्ही ग्रहण केलं पाहिजे. मी चांगलंही खाल्लं पाहिजे आणि वाईटही खाल्लं पाहिजे. का खाल्लं पाहिजे? कारण ते माझ्याच कर्माचं फळ आहे, मीच क्रिएट केलेलं आहे. असंच जेव्हा आपण एखादी परीक्षा देतो आणि त्या परीक्षेत आपल्याला यश मिळतं, ते अगदी आपण हार घालून घेतल्यासारखं आपण असा तो धारण करतो, की अमुक एक लेवल आपण क्रॉस केली, अमुक एक क्रेडिट आपल्याला मिळालं किंवा आपण आनंदाने सांग. पण तेच जर आपण फेल झालो तर आपण सांगतो का चार लोकांना? नाही सांगत. आणि आपल्याला ते सारखं असं टोचत राहतं, की अरे मी हे एक्झाम एकदा फेल झाले, दोनदा फेल झाले, तीनदा फेल झाले. असं होतं बरं, म्हणजे होतं, खरंच होतं. म्हणजे माझ्या बाबतीत नेटची एक्झाम इतका प्रचंड, चार का पाच वेळा मी दिली. पण काय योग होता, म्हणजे तो व्हायचं, होऊच द्यायचं नव्हतं म्हणा, किंवा ते माझ्या डेस्टिनी मध्ये नव्हतं म्हणा, किंवा काय. पाच वेळेला माझी पार थेअरी पाठ झाली तरी तो पेपर माझा अगदी पॉइंट्सनी जात होता. म्हणजे .1, .2, .10, जी पासिंग रेंज होती त्यांची अगदी तिथे. आणि का तर ती जनरल कॅटेगरी आणि ती ओबीसी कॅटेगरी असं बऱ्याच भानगडी असतात गव्हर्नमेंट एक्झाम मध्ये. तर ते जनरल वाल्यांना खूप मार्क मिळवावे लागतात. तर हा सगळा प्रॉब्लेम आहे. तर ती पाच वेळा दिली, माझी पार थेअरी पाठ झाली, पण ती काही एक्झाम झाली नाही. पण मी म्हणलं ठीक आहे, मी 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 माझा अभ्यास केला ना. मला पूर्ण 1000 काय लाख% दिले. मग मला रिग्रेट नाही आहे. ठीक आहे, ते माझ्यासाठी नव्हतं. ओके फाईन, सोडून द्या, दुसरं काहीतरी करा. कारण आपल्याकडे बुद्धी आहे, मग आपण करायचं बस. अशा पद्धतीनं आपण आपल्या फेल्युअरला, आणि मी हे सांगितलं पण आणि अनेक लोकांशी शेअर केलं या गोष्टी. मग माझा जो अनुभव होता 5 परीक्षांचा, तो मी अनेक लोकांना सांगितलं. कोणाला म्हणलं माझी वही पाहिजे असेल तर ती घ्या, तुम्ही पास होऊन जाल कदाचित. इतक्या नोट्स काढलेल्या आहेत, इतके थरली अभ्यास केलेला आहे. तर आपल्याला दोन्ही खाता आलं पाहिजे, करपलेलं पण खाता आलं पाहिजे आणि चांगलं झालेलं पण खाता आलं. चांगलं झालेलं खातोच आपण बाय डिफॉल्ट आनंदाने, पण जे करपतं जीवनातलं तेही आपण पचवता आलं पाहिजे. हा आहे तो विवेक बुद्धीचा. हे म्हणजे मी काही स्वतःचं कौतुक नाही करत आहे, मी एक्झाम्पल देते. मला बाजूला काढायत ना, पण एक्झाम्पल महत्वाचं आहे, की आपण सगळं पचवता आलं पाहिजे. पण आपण तेच होतं काय, आता एक्झाम्पल मी एक्झामचं दिलं होतं, की एक्झामला आपण एखाद्या एक्झाम मध्ये आपण रिपीटेडली फेल होतो, त्याचा आपण ट्रॉमा करून घेतो. आणि रिपीटेड
रिकरिंग जेव्हा होतं एखाद्या पर्टिक्युलर थॉटचं आणि पर्टिक्युलर इमोशन्सचं, तर ती मोठी 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 बनत जाऊन असा क्लाउड बनवून आपल्या सिस्टम मध्ये फिट होऊन जातो, बॉक्स मध्ये फिट होतो, टाईट होतं. आणि मग ह्याचे दोन रिझल्ट निघतात. एक रिझल्ट निघतो की आपण अगेन अँड अगेन रिपीटेडली त्या फेल्युअरला ती एनर्जी आपली अट्रॅक्ट करत राहते आणि पुन्हा फेल्युअरच येत राहतो. तर आणि दुसरं होतं की तो ट्रॉमा, तो फील्ड तर सोडा, दुसऱ्या फील्डमध्ये पण तुम्हाला सक्सेसफुल नाही होऊ देत. कारण कुठेतरी आपण रिलेट करत राहतो आणि त्याचं कारण असतं ती एनर्जी आपल्यामध्ये अशी आपल्याला सारखं असं 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 एखाद्याने जागवावं नागवू ठगवू, तशी ती एनर्जी आपल्या एनर्जी फील्ड मध्ये असल्यामुळे ती आपल्याला सतत सांगत असते, अगं तू फेल होशील हं. अगं हे करायला चालली तू फेल होशील हं. बघ मागच्या वेळेला असं झालं. तर ती रिपीटेडली रिकरिंग मेमरी असते किंवा एनर्जी असते, ती तुम्हाला कुठेच सक्सेसफुल होऊन देते. तर त्याला सोल्युशन एक आहे, पचवा आणि बाहेर काढा आणि सोडून द्या. रिलीज, लेट गो, हे एक सोल्युशन आहे. दुसरं आहे की त्याला सहजपणे एखाद्या ठिकाणी जाऊन रिलीज करायचं, ते ग्राउंडिंग करायचं त्याचं. निगेटिव्ह एनर्जीला आपल्यातनं काढून टाकायचं की ठीक आहे, इट वॉज एक्सपिरियन्स लर्निंग या फील्डमध्ये, ओके फाईन, थँक्यू, आय हॅव लर्न माय लेसन, असं म्हणायचं आणि पुढे जायचं. पुन्हा फ्रेश, पुन्हा क्लीन, पुन्हा तयार. तर तो ऍटिट्यूड ना एकदम येत नाही, त्याच्यावर खूप काम करावं लागतं आपल्याला. की हे स्वतःलाच सांगायचं, जसं आपण चांगलं आवडतं आपल्याला घ्यायला, तसंच आपलंच एखादं चुकीचं असेल तर ते आपण पचवलं पाहिजे. आता मी तुम्हाला एक्झामचं उदाहरण दिलं, मी तुम्हाला खाण्याबद्दल दिलं. तिसरं एक्झाम्पल मी आपल्या फॅमिली बद्दल देते, फॅमिली च्या पॉइंट ऑफ व्ह्यू. आपलंच मूल असतं, एक एकच मूल चांगलं करतं, तेव्हा आपल्याला वाटतं वाव, आपल्याला खूप प्राऊड फील होतो की आपल्या मुलांनी चांगलं केलं. यशस्वी होतं ते मूल आणि त्यांचे पॅरेंट फार हॅपी असतात. पण ते जरा ते ड्रॉप झालं तर तिथे एन्झायटी, अँगर, हेट्रेड, इरिटेशन आणि बरंच काही सुरू होऊन जातं. मग ते त्या चाइल्ड पर्यंत जातं, कधी कधी ते बाहेर जातं, कधी लोकांवर जेलस सुरू होतो की ह्यांचं बरं चांगलं चाललंय, आमचं सगळं हे खात आहे, धक्के, असं सुरू होतं. ते नाही झालं पाहिजे. जर आपल्या बाळाचं यश आपण पचवलं तर अपयशही पचवून त्याला वर खेचलं पाहिजे. कारण प्रत्येकावर वाईट वेळ येते, प्रत्येक जीवाला फेस करावं लागतं सिच्युएशनला. आपलं मूल जेव्हा कुठेतरी घसरत असतं, पाय त्याचा खाली जात असतो, आपण ती पूर्ण आत्म्याची शक्ती वापरून त्या बाळाला बाहेर काढलं पाहिजे. कारण ते फक्त त्या वेळापुरतं खचत असतं, जन्मभर खचत नसतं. तोही शिवाय आत्माच आहे, तोही आत्माच आहे आणि तोही तितकाच तेजस्वी आहे. पण म्हणतात ना, वेळ खराब असते, ती वेळ खराब आलेली असते आणि म्हणून त्याला कोणाच्या तरी हात देण्याची आवश्यकता असते. त्याला तुम्ही हात द्या, ते एक गुड कर्म आहे, पुण्य कर्म आहे. कारण तुम्ही तुमचं मूल म्हणून बघताय, पण तुम्ही एका दृष्टीनं एका आत्म्याला हात देताय. तेवढाच वेळ त्याला पाहिजे असते, गरज, खचत असतं ते. तुम्ही तेवढा त्याला सपोर्ट करायचा असतो की पुन्हा त्याचा सोल एनर्जी रिगेन करतो आणि मग पुन्हा तो चमकायला लागतो. पण होतं काय, एक्झॅक्टली अपोजिट आपल्याला समाजात बघायला मिळतं किंवा कदाचित आपल्या लाईफमध्ये, आपल्या फॅमिलीजमध्ये किंवा सगळीकडे सराउंडिंग मध्ये, की पॅरेंट्स त्याला, त्या चाइल्डला हे करायला लागतात. मग बाहेर जाते ती एनर्जी म्हणजे कशी, की जेलस फॉर्म मध्ये. मग लोक टॉन्टिंग करायला लागतात, ज्याचं चांगलं चाललेलं असतं. मग त्याला असं म्हणतात की तुमचं बरं आहे, किंवा त्यांची काय कॉम्पिटिशन लावताय तुम्ही, किंवा मग त्यांचं यश आपल्याला, बरेच भयंकर प्रकार घडायला लागतात. भयंकरच म्हणते मी, म्हणजे मला डिस्गस्टिंग वाटतंय सगळं. अरे थोडं जरा पीसफुली जर आपण विचार केला तर आपण त्यातनं बाहेर येऊ शकतो. पण आपण असं वाढवत जातो प्रॉब्लेमला. असा राईचा पर्वत म्हणतात आपल्यामध्ये, कहावत आहे ती, की राईचा पर्वत बनवला म्हणजे काय, ते असतं एवढंच प्रॉब्लेम, आपण त्याला एवढा मोठं करून ठेवतो आणि आपलं लाईफ डिझास्टर्स होतं. आणि म्हणून तो सांगतो इथे की जर बुद्धीचा योग असेल ना,
तर सगळं लाईफ चेंजिंग हे येतं, सिच्युएशन आहे तो बुद्धियोग म्हणजे. आणि म्हणून विवेक बुद्धीचा वापर सतत केला पाहिजे. दुसरा आपल्या परिवारातला अडचणीत असतो, अशा भावनेनं जेव्हा आपण त्या व्यक्तीकडे दया भावनेनी बघतो, तेव्हा आपल्याला हार्म होत नाही त्या माणसाच्या वागण्याचा. कारण प्रत्येक जण पेन मध्ये असतो आणि हाच पेन संतांना दिसत असतो ग्लोबल लेवलवर. आणि म्हणून ते काम करत असतात. त्यांना कळत असतं की बिचारे लोक अनंत पिढेतनं जात आहेत, त्यांना हात दिला पाहिजे, त्यांना मदत केली पाहिजे, त्यांना बाहेर काढलं पाहिजे. आणि म्हणून ते कळकळीनं काम करत राहतात. आता एकदम मग आपण म्हणू की आम्ही काही संत नाही, आम्ही तर सामान्य आहोत, आम्हाला मन आहे, आम्हाला विचार आहेत, आम्हाला दुःख आहे. अरे पण त्यासाठीच तर आपण हा अभ्यास करतो आहोत आणि एवढं सगळं लिहून ठेवलं. ज्ञानेश्वरांना काय जरूरत होती 16व्या वर्षात हे सगळं लिहून ते समाजामध्ये आणण्याची काय गरज होती? ती गरज हीच होती की सामान्यांना त्यातनं युद्ध रोजचं होऊ नये जीवनातलं. रोज प्रत्येकाने जिंकावं आणि रोज ते अर्जुनासारखं तेजस्वी बनावं प्रत्येकानी, प्रत्येक लेवलवर, प्रत्येक एरियामध्ये. आणि म्हणून त्यांनी ते एवढा खटाटोप करून निवृत्तीनाथांच्या आज्ञेनं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वरांनी सामान्यांसाठी भगवद्गीता आणली. त्याचं कारणच हे होतं की ते फक्त शास्त्रात राहू नये. आणि तो अर्जुन होता असं म्हणून आपण आपली लढाई करत बसू नये, म्हणून म्हणून साठीचा हा सगळा खटाटोप आहे. कर्मी तरी सुखे वर्तावे किरीटी, नसावी आसक्ती कर्मफळी. कर्माचं फळ काय मिळेल याच्यात आसक्ती ठेवायची नाही. रिझल्ट काय येईल, कर्म करून मोकळे व्हा, रिझल्ट जो यायचा तो देतील. जो आपल्या कर्माचा लायकीचा रिझल्ट असेल तो मिळेल. आपण तेवढं केलं असेल तर मिळेल, नसेल केलं तर नाही मिळणार. रिलीज अँड लेट गो. तया बुद्धियुक्ता न बाधे उपाधी, प्राप्त होता सिद्धी नैष्कर्म्याची. तेव्हा अशी जेव्हा बुद्धी तयार होते, तेव्हा जाऊन तुमचं कर्म बदलून जातं. आणि निष्कर्म, नैष्कर्म्य म्हणजे काय की निष्कर्म म्हणजे कुठलीही हे अपेक्षा न ठेवता केलेलं कर्म, ते ती उपाधी प्राप्त होते आपल्याला. आणि मग अखंड आनंद स्थिती ही तेव्हाच पॉसिबल आहे. नाहीतर इकडे तिकडे असं डुबक्या मारत मन बसतं उचंबळत, वर खाली वर खाली. जसा खळाळता समुद्र असतो, जोरात लाटा येत असतात, आपटत असतात, किनाऱ्यावर येत असतात, आपटत असतात. असे ते मनातनं हिंदोळत असतं आपलं मन आणि अखंड उद्ध्वस्त अवस्थेत असतं. तो स्थिर पाहिजे, आतमध्ये स्थिरता आवश्यक आहे. स्पर्शती ना जेथे पुण्य आणि पाप, असे जी निष्कंप अतिसूक्ष्म. सत्व रजतम त्रिगुणांचा लोप, त्रिगुणांचा लेप, न लागे निर्लेप ऐसी जी का. खूप गोष्टी सांगितल्यात पहा. सत्व, रज आणि तम हे तीन गुण आहेत. सात्विक, राजसिक आणि तामसिक. राजसिक असतात ते सुखामध्ये असतात. आता सत्व, रज, तम या तीन गुणांचे ना खूप वेगळ्या वेगळ्या डायमेन्शनवर, खूप डीपर अलग अलग लेवलवर मिनिंग्स आहेत. म्हणजे पूर्ण सत्वयुग जेव्हा, आता मी थोडं उलट उलट जाते, म्हणजे सत्व गुण म्हणजे आता आम्ही ज्या स्टेजमध्ये आहोत स्पिरिच्युअल पाथवर आमच्या गुरूंच्या याच्यात, तेव्हा त्यांनी पूर्ण सत्वगुण पण कामाचा नाही असं सांगितलंय, पूर्ण तामसिक गुण पण कामाचा नाही, तर थोडा राजसिक पण हवा, सत्वाबरोबर रज पण हवं असं सांगितलेलं आहे. पण एका ठिकाणी सात्विक गुणाचं सामर्थ्य आणि शक्ती वेगळी सांगितलेली आहे, राजसिक गुणांची वेगळी सांगितली, आणि तामसिक म्हणजे भयंकर असते, निगेटिव्ह आहे एनर्जी, आणि सात्विक ही पॉझिटिव्ह आहे. आणि रजतम राजसिक गुण जे आहेत किंवा वृत्ती आहे, ती दोन्हीचं मिक्सचर आहे, मीडियम ग्रे कलरचा शेड आहे तो. हा ब्लॅक, हा व्हाईट आणि ग्रे. पण तो ग्रे जर इकडे थोडा व्हाईटिश झाला तर तो खूप आवश्यक आहे. कसं की तुम्ही आता मी ते कसं ते समजावून सांगते, ते आत्ता या या आपल्या कलियुगातल्या भक्ती योगावर, भक्ती मार्गावर कसा रिलेट होतो तो मी एक्सप्लेन करून सांगते. बाकी आपण फार डिटेलमध्ये जायची आवश्यकता नाहीये.
सात्विक किंवा सत्व गुणाबरोबर रजस गुण का हवा, राजस गुण का हवा, तो पूर्ण सोडून का नाही द्यायचा. तर तो राजसिक गुण असा आहे की त्याला सगळं आवडतं, सगळं करावं वाटतं, त्याला सगळ्याचा आनंद घ्यावा वाटतो आणि उपभोगणं आवडतं. पण तो जेव्हा इकडे जातो, ब्लॅक कडे, इकडे ब्लॅक आहे, इकडे व्हाईट आहे, हा ग्रे जेव्हा इकडे जातो तो ब्लॅकिश ग्रे होतो आणि इकडे जातो तेव्हा व्हाईटिश ग्रे होतो. तर तो राजसिक गुण डिपेंड करतं की तुम्ही कुठल्या डिरेक्शननी त्याला घेऊन जाताय हे महत्वाचं आहे. तो राजसिक गुण मधला बॅलन्स आहे. तो बॅलन्स सात्विकाकडे थोडा झुकलेला हवा. त्याचं कारण असं की अति म्हणजे पूर्ण सात्विक गुण काय होतो, सगळं सोडायला कारण बनतो आणि मग थोडं मन मन सगळं वनाकडे वळायला लागतं, म्हणजे संन्यासाकडे जायला लागतं आणि मग ती संन्यासी वृत्ती जास्त वाढते. सत्वगुण इतका जास्त भारी पडला तर, कारण मग ते सामाजिक ह्याच्यात राहावं नाही वाटत, कारण ते सहनच होत नाही त्या सगळ्या समाजातल्या गोष्टी सत्वगुणाला, आणि इम्बॅलन्स व्हायला लागतो आणि म्हणून मग तो पूर्ण सात्विकाची एनर्जी पूर्ण शिवाकडे आणि एकांताकडे जाण्याचा प्रयत्न करायला लागतो. पण आत्ताच्या युगामध्ये, कलियुगामध्ये विवाह करून किंवा प्रपंचात का गुरूंनी राहण्यासाठी आग्रह धरलेला आहे आणि का सगळ्या गुरूंनी प्रपंचात येऊन भक्ती मार्ग आणि अध्यात्म मार्ग शिकवला आहे, परमार्थ मार्ग शिकवला आहे, त्याचं कारण असं की कलियुगामध्ये आपल्याला बॅलन्स ठेवून भक्ती आणि अध्यात्म करणं, परमार्थ करणं अत्यंत आवश्यक आहे. सगळेच जर वनात गेले तर समाजाचं होणार काय? जे चांगले आत्मे आहेत आणि जे सत्वगुणी आहेत किंवा जे परमार्थ मार्गावर चालण्यासारखे हिरे आहेत, जे स्वतःही चमकतील आणि दुसऱ्यांनाही चमकवतील, ते जर प्रपंचातच राहिले नाही तर ते समाजाला कोण ठीक करणार आणि त्यांना कोण दिशा दाखवणार किंवा प्रकाश देणार. आणि म्हणून असे सगळे संत जेवढे आले कलियुगातले, ते सगळे विवाहात प्रपंचामध्ये राहून परमार्थ शिकवला. प्रपंच आणि परमार्थ हा असा त्यांनी शिकवला. त्याच्या आधी सगळे तुम्ही पहा, सगळे संन्यासी होते त्याच्याही आधी, म्हणजे खूप आधी, म्हणजे तुम्ही म्हणाल मग रामदास स्वामी वगैरे नाही, ते वेगळे, तरी त्यांनी प्रपंचात नव्हते पण त्यांनी सगळी दासबोध लिहिलाय तो सगळा प्रपंचावर लिहिलेला आहे आणि इतकं सुंदर विवेचन आहे की अक्षरशः आग खुलते माणसाची जर त्याचा खराच अभ्यास करून तो जर मुरवला तर. मुरवला, वाचला नाही तर. म्हणून संतांनी राजसिकला धरून ठेवण्यासाठी आणि समाजाचं हे व्हावं, उचललं जावा, समाजातली लेवल उचलली जावी वर, म्हणून साठी राजसिक पण आपल्याला आवश्यक आहे. आणि म्हणून प्रपंचात राहण्यासाठी मग ते आनंद घ्यायला आवडला पाहिजे, मग एन्जॉय करायला आलं पाहिजे, मग घालायला आवडलं पाहिजे, सगळं वापरून बघायला आवडलं पाहिजे, आवड निर्माण झाली पाहिजे प्रत्येक गोष्टीची. आणि म्हणून तो व्हाईटिश कडे वळला तर तो खूप पॉझिटिव्ह आहे. पण तोच जर हळूहळू व्हाईटिश कडे जाता जाता कधी कधी बॅलन्स जातो लोकांचा, तर तो बॅलन्स गेला की झालं, कुठेतरी काहीतरी तिसरं जॉईन करतात आणि मग तो जातो ग्रे कलरचा बॅलन्सच जातो, राजस गुणाचा बॅलन्स जातो आणि भलतंच काम काहीतरी सुरू होतं. तर हा बॅलन्सच खूप आवश्यक आहे. राजस गुणाचा, राजसिकतेचा बॅलन्स खूप आवश्यक आहे. त्याच्यावर इकडचं का इकडचं ते डिसाइड होतं जीवनाचं. आणि म्हणून त्यांनी म्हणलंय की हे बुद्धी जर सोबत असेल, बुद्धियोग असेल, विवेकाचं पांघरुण असेल, तर ते बॅलन्स त्या तीन गुणांमध्ये सुद्धा पाळता येईल. आणि म्हणून इथे सत्व रजतमांचा उल्लेख केलेला आहे. सत्व रजतम त्रिगुणांचा लेप न लागे निर्लेप ऐसी जिका. मग तो लेप असा की तो लागूनही न लागल्यासारखा, म्हणजे कसा की कमळाचं पान चिखलात असतं तरीही ते असं निघतं, ते टवटवीत सुंदर, पानही त्याची स्वच्छ असतात, त्यांना पाणी सुद्धा ओलं होत करू शकत नाही, चिखल तर नंतरची बात आहे. तर ते पाण्याचं द्रव सुद्धा त्याच्यावर चिपकत नाही, असे ते निर्लेप असतात. आणि म्हणून
सत्वरजतमाचा जेव्हा बॅलन्स येतो तेव्हा समाजात राहूनही आपण असे उठलेले असतो त्यातनं, कमळाप्रमाणे असतो, आपण तिथेच राहत असतो. सगळे काही असं काही नाही आहे की आपण ज्या सोसायटीत राहतो ती सगळी सात्विक सोसायटी आहे. नाव सात्विक असू शकतं सोसायटीचं, पण पण सगळे लोक काही सात्विक असतात असं नाही आहे. आपल्या अगदी शेजारी सुद्धा नसतील, किंवा आपल्या नेक्स्ट डोअर जे कोण असेल ते सुद्धा नसेल, आपल्या घरात येणारा सुद्धा नसू शकतो. पण मग त्याच याच्यामध्ये आपण असे निर्लेप होऊन कमळाप्रमाणे सगळे असे तेजस्वी चेहरे समाजात वावरत असतो. तर असं होण्यासाठी तिथे बुद्धियुक्ती युक्त असणं खूप आवश्यक आहे. असा तो बुद्धीचा योग इथे सांगितला आहे. आणि म्हणून त्यांनी सुरुवातीला म्हणलंय की जरा नीट ऐक मी काय सांगतोय. तया बुद्धियुक्ता न बाधे उपाधी प्राप्त होता सिद्धी नैष्कर्म्याची स्पर्शती न जेथे पुण्य आणि पाप असे जी निष्कंप अतिसूक्ष्म. निष्कंप म्हणजे इथे लिहिलाय अर्थ स्थिर. आत्ताच सांगितलं समुद्र स्थिर असला पाहिजे आतला. अथांग समुद्र आहे मनाचा, तो स्थिर. त्याच्यात वादळी वाऱ्यानी ते लाटा उसळून आपटल्या नाही पाहिजेत मनाच्या भिंतीवर, हृदयाच्या भिंतीवर आपटल्या नाही पाहिजे. आतमध्ये अखंड शांती ती कधी होणार, तर ह्या सगळ्या विवेकाची झालर जर असेल आपल्या पूर्ण व्यक्तिमत्वाला, आपल्या अंतर्बाह्य स्थितीला, तरच ती येऊ शकते. स्पर्शतीनं जेथे पुण्य आणि पाप असे जी निष्कंप अतिसूक्ष्म सत्वरजतम त्रिगुणाचा लेप न लागे निर्लेप ऐसी जी का. साम्य बुद्धी साच अल्पची अंतरी प्रकाशली जरी पुण्य बळे. साम्य बुद्धी समत्व बुद्धी योग असं सांगितलेलं आहे. ह्याला साम्य बुद्धीला अत्यंत वेगळ्या वेगळ्या रूपाने या अख्ख्या भगवद्गीतेत उच्चारलेलं आहे. पुढच्या एका अध्यायामध्ये आलेला आहे समत्व बुद्धी योग आलेला आहे. समबुद्धी, साम्य बुद्धी, समत्व बुद्धी म्हणजे काय की समान अवस्थेत राहणं. जे समोर येईल त्याला शांतपणे पाहणं. दुःखाचा डोंगर कोसळला तरी त्याला हलकं हलकं व्हायब्रेशन उठली तरी चालेल. आपण हे नाही म्हणत आहे की मन मारून टाकायचं, काही झालं तरी काही इथे पोचूनच नाही राहिलंय असं नाही. हेच तर आहे हे खरं तर सगळ्यात जास्त काय म्हणतो आपण चॅलेंजिंग रॉकेट सायन्स पेक्षा तर हेच आहे. इथे जगून दाखवणं परमार्थ मार्गावर, की तुम्ही करायचं पण आहे, तुम्ही नाही पण करायचं, तुम्ही हे पण करायचं नाहीये ते पण नाही करायचं, असं करत करत बॅलन्स कसा आतल्यात. आणि तो सूक्ष्म लेवलवर आहे, वरच्या लेवलवर नाही. वर असं काही दिसलं नाही पाहिजे की तुम्ही असे मख्ख आहे बिलकुल, की तुम्हाला काय होतंय काही फरकच नाही पडून राहिला, हे सुद्धा चुकीचं आहे. चेहऱ्यावर आनंद आला पाहिजे, दुःख आलं पाहिजे, आठ्या आल्या पाहिजेत, राग आला पाहिजे, पण तो सगळा बुद्धियोगात अत्यंत कंट्रोल मध्ये, हे असं कंट्रोल मध्ये पाहिजे, पूर्ण कमांड मध्ये पाहिजे. आणि तेच तर अभ्यासाची गोष्ट आहे. मला बऱ्याचदा वाटतं की आपल्या आतमध्येच इतकं अभ्यासण्यासारखं आहे, तरी कसं आपण बाहेरच्यांकडे बघू शकतो. म्हणजे काही लोक असे खूप इकडे तिकडे 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 करत असतात. मला त्यांचंच कौतुक वाटतं की तिकडचे करायच्या ऐवजी थोडं ते असं आत वळवलं तर किती असं ब्रह्मांड दिसेल आतमध्ये, की बापरे खूप आहे आवरायचं घर. बाहेरच्यांचं घर आवरण्यापेक्षा आपलं आवरावं, आतमधलं पसारा पडलेला आहे सगळा तो, असं वाटतं मला बऱ्याचदा काही लोकांना बघून. पण मला म्हणजे हसायला येतं की काय आहे, काही आवश्यकता नाही, आपलं घर आवरा पहिले. तर साम्य बुद्धी साच अल्पची अंतरी प्रकाशली जरी पुण्य बळे तरी धनंजया संसाराचे भय लोकोनिया जाया संपूर्ण वे. जेव्हा ती समत्व बुद्धीला धारण करतो आपण, समत्व म्हणजे समान अवस्थेत बुद्धी राहणं, स्थिर बुद्धी. समत्व बुद्धी म्हणजे स्थिर बुद्धी, त्याला स्थिर बुद्धी पण म्हटलेलं आहे. तर ती स्थिर बुद्धी म्हणजे त्याच्यात हलक्या हलक्या लाटा आल्या तरी चालतील, पण तरीही फायनली ती स्थिरच आहे. लाट आली तरी हरकत नाही, कारण लाट येणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे. पुन्हा लाट येणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे, नाहीतर तुमची हे लागून जाईल समाधी तिथेच बसल्या बसल्या, लाटा नाही निर्माण झाल्या तर. तर ती लाट ही आपल्याला आपल्या
जिवंतपणाचं लक्षण आहे, ती आपल्याला समाजातही राहून ठेवायचे, परिवारात ठेवायचे, आपल्याला मुलांबरोबर डील करायचंय, व्यवहार करायचे सगळ्यांबरोबर. त्यामुळे लाटा आवश्यक आहेत, पण त्या कंट्रोलमध्ये असणं. संताप येणं, कुठल्याही संतांनी, इव्हन आपल्या रामदास स्वामींनी सुद्धा राग चुकीचा आहे असं सांगितलं नाही. राग हा आवश्यक आहे. राग हा अत्यंत औषधासारखा आहे. पण तो राग कुठे आणि किती प्रमाणात येतो हे महत्वाचं आहे. संताप चुकीचा नाही, संताप आवश्यक आहे, पण तो सत्वगुणी संताप अत्यंत चांगला आहे. पण तामसिक संताप वाईट आहे. कुठलीही गोष्ट दुसऱ्यांना जेव्हा हर्ट होते तेव्हा ती वाईट आहे. हा, म्हणून काही मग ते आपण कुठेतरी चुकीचं घडतंय, एखाद्या व्यक्तीबरोबर चुकीचं घडतंय, घटना चुकीची घडतीये, आपल्या समोर घडतीये, म्हणून काय आपण सात्विक गुण घेऊन शांत बसायचं पण नाही. मग तिथेही तुम्हाला परमात्मा ऑब्झर्व करत असतो. या काय करतो, कसा निर्णय घेतो. जसं आम्हाला हिलिंग करतो आम्ही, तेव्हा हिलिंग मध्ये आम्हाला पेशंटला विचारावं लागतं. आम्ही उगीच कोणीतरी सांगेल, एक एक माणूस सांगेल माझ्या बायकोची हिलिंग करा, तर ते अशी हिलिंग अलाउड नाहीये. कारण का, तर हिलिंग ही सोल लेवलवर होत असते. गिव्ह अँड टेक सोल लेवलवर होत असतं. दॅट इज डिवाइन वर्क. तर ते त्याला पेन मधनं बाहेर काढण्याचं काम हिलर करत असतो. तर ती हिलिंग आम्ही सांगतो की तुम्ही तुमच्या ज्याची जो पेशंट आहे त्याला पहिले सांगा. तो हो म्हणत असेल तर हिलिंग होईल. हा रूल आहे. हा बेसिक रूल आहे. आणि हा जर फॉलो नाही केला तर दोन एरियामध्ये जातो. आयदर ती वेस्ट जाते, त्या सोल पर्यंत पोहोचत नाही, ती बॉडी ऍब्सॉर्बच नाही करत दिलेली हिलिंग. अदरवाईज तुम्ही बॅड कर्म करता, निगेटिव्ह कर्म जनरेट करतो आम्ही. अदरवाईज हिलर ही अननेसेसरीली इंटरफिअरन्स म्हणू शकतो आपण त्याला, दुसऱ्याच्या कार्मिक ह्याच्यामध्ये. आजारपण हे प्रत्येकाचं कर्मानी आलेलं असतं. तर आता हा सगळा रूल आहे, दिस इज बेसिक रूल आणि बेसिक लाईन आहे. पण हेच जेव्हा सायकोथेरपी फील्डमध्ये जेव्हा आम्हाला शिकवलं जातं, सायकोथेरपी म्हणजे सायकोलॉजिकल इलनेसेस, मेंटल इलनेस, मेंटल इम्बॅलन्स. एखादा तुमच्या समोर हाणामाऱ्या करतोय, व्हायलेंट झालाय, किंवा जो आत्महत्या करायला झालाय, सुसायडल टेंडन्सीज, अशा पेशंटना जेव्हा हिलिंग करायचं त्याची परमिशन घेत बसायचं नाहीये. हेही सांगितलंय की अरे तू सुसाईड करतो का मी आधी हिलिंग करू असं विचारायला जायचं नाही. तू हाणतोस त्याला मग मी तुझी हिलिंग करू असं नाही विचारायला जायचं. वाट बघायची नाहीये, इमिजिएट ऍक्शन. का, कारण त्याचं असं आहे की तुम्ही म्हणाल मग आता इथे परमिशन का, तुम्ही गुंडाळले तुमचे रूल. तसं नाहीये. त्याचं कारण असं आहे, गुरूंनी ह्यासाठी सांगितलेलं आहे की जेव्हा सुसायडल कंडिशन मध्ये असतो किंवा एक्स्ट्रीम व्हायलेंट झालेला पेशंट असतो, त्याला त्याला स्वतःलाच अवेअरनेस नसतो तो काय कर्म करतो. तो कम्प्लिटली वेगळ्या एनर्जीच्या अंडर प्रेशर गेलेला असतो. आणि मग त्याला तिथे गरज असते मदतीची, प्रचंड. त्याला प्रचंड गरज असते की कोणीतरी पटकन त्याला खेचून बाहेर काढेल या सगळ्यात. आणि म्हणून त्याला इमिजिएट हिलिंग दिली पाहिजे. वेट करत बसायचं नाही हा कधी उडी मारेल म्हणून आणि मग आपण करू, तसं नाहीये. सुसायडल कंडिशन्स मध्ये इमिजिएट हेल्प गेली पाहिजे जर माहिती झालं आपल्याला तर. आणि म्हणून मग त्या अशा केसेस जेव्हा होतात आपल्या बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये किंवा बऱ्याच अशा, की त्या उसने बताया होता तो हम ये करते, असं येऊन मग मागाहून इंटरव्ह्यू देतात लोक. पता होता तो हम मदत करते, त्याला काही अर्थ नाही. कारण सुसायडल टेंडन्सी वाला एकदम काही जाऊन सुसाईड करत नाही. त्याच्या मनात वादळ आलेलं ते कधीच रिफ्लेक्ट होण्यासारखं असतं. जसं बाहेर छान हसतोय खेळतोय आज जाऊन सुसाईड करेल असं काही कोणी नसतं. ते पण म्हणजे मेंटल इम्बॅलन्सच असू शकेल जर तशी पण केस असेल तर. तर असं खूप आहे गोष्टी, म्हणजे कुठे थांबायचं आणि कुठे धावायचं, कुठे पॉज घ्यायचा आणि कुठे सुसाट सोडायचं किंवा पूर्ण थांबायचं, हे सगळं कळलं पाहिजे. आणि ती आहे ती समत्व बुद्धी, की आपल्याला सांगते की काय करायचं, समान राहायचं.
बॅलन्स बॅलन्स फार आवश्यक आहे, सगळ्याचा बॅलन्स. व्यवसायात्मिका व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरुनंदन बहुशाखा यन यनताश्च बुद्धयो व्यवसायिनाम. दिसावयासान असे दीप ज्योती परी बहुदीप्ती देई जैसी, तैसी सद्बुद्धी ही म्हणू नये अल्प प्रकाश अमुप असे जिचा. आता आपण दिव्याची ज्योत लावतो, ती केवढीशी असते, अगदी एवढीशी असते, छोटीशी. पण आपण एक दिवा लावतो, लाईट जाते आपल्या घरातली, तेव्हा आपण तिन्ही सांजेला आपल्या मंदिरामध्ये घरातल्या दिवा लावलेला असतो. पण तो एवढूसा हलका हलका हलणारा दिवा अख्ख्या रूमला उजाळा देऊ शकतो आणि अगदी डोळ्यात बोट जाण्यासारखा अंधार तिथे राहत नाही. आणि एवढाच नाही, एक त्या खोलीचा दरवाजा जर उघडा असेल, खिडकी उघडी असेल, तर तिथूनही तो बाहेर जातो. त्याला कंट्रोल नाही करू शकत त्या लाईटला. तसं त्यांनी कशाशी कम्पेअर केलं या गोष्टीला, दिव्याला, त्या ज्योतीला? सद्बुद्धी. जरा असलेली सद्बुद्धी खूप दूर दूर पर्यंत आपल्याला साथ देते आणि तगडी साथ देते. ती सगळ्या ठिकाणी आपल्याला मार्ग दाखवू शकते. पण ती सद्बुद्धी हवी. अल्प प्रकाश असला तो सद्बुद्धीचा, तरी सुद्धा तो तारून निघू शकतो. म्हणजे आता सगळे, म्हणजे आता आम्ही, म्हणजे मी हिलिंगच्या काही अनेक गोष्टी मी शेअर करत असते की सायकोलॉजिकल केसेस असतात, ड्रग ऍडिक्शन, ऍडिक्शन केसेस. ऍडिक्शन केसेस मध्ये सिगरेट ऍडिक्शन, टोबॅको, अल्कोहोल ऍडिक्शन, ड्रग ऍडिक्शन. आता ह्या जेव्हा केसेस येतात तेव्हा जनरल टेंडन्सी काय असते की हा ऍडिक्ट झाला म्हणजे ही इज अ गॉन केस और शी इज अ गॉन केस. असं नाहीये. जर तिथे पूर्वपुण्याईनी किंवा पता नाही कोणाच्याही पुण्याईनी, आई वडिलांच्या पुण्याईनी म्हणा किंवा त्या आत्म्याच्या पुण्याईनी म्हणा, पूर्वजन्माच्या कर्मांनी म्हणा, जर जर सद्बुद्धीचा, बुद्धीच्या याच्यामधला इतकुसा जरा पार्ट सुद्धा जर सद्बुद्धी शिल्लक असेल, तर त्या व्यक्तीला सुद्धा आपण खेचून बाहेर काढू शकतो त्या घाणीतनं, चिखलातनं. पण ती सद्बुद्धीचं थोडासा तरी डॉट तिथे हवा. तो जर नसेल तर फार कठीण आहे अशा ऍडिक्शन्स मधनं बाहेर काढणं. आणि ती सद्बुद्धी मग फक्त ती काही पूर्वपुण्याईनी नसते. ती तुम्ही आई वडील काय कर्म करतात, घरात वातावरण काय आहे, लहानपणापासूनचे संस्कार काय आहेत, त्या जीवावर काय संस्कार झालेले आहेत जन्माला आल्यापासून, कशा पद्धतीचं वातावरण दिलेलं आहे, काय पद्धतीने त्याला त्याचं संगोपन होऊन तो अपब्रिंगिंग काय टेंडन्सीज मध्ये झालेली आहे. उगीच जास्त पैसा किंवा जास्त त्याला प्रलोभनं दिलेली आहेत, खूप जास्त सूट दिलेली आहे, डिपेंड करतं. शिवाय घरामध्ये पण त्या केसेसमध्ये घरामध्ये सुद्धा त्या तशा टेंडन्सीज असू शकतात. फॅमिली, म्हणजे त्याला म्हणतो फॅमिली हिस्ट्री, ते पण आहे. पण सद्बुद्धी असेल ना तर कशातूनही माणूस बाहेर येऊ शकतो, अगदी कशात नाही. कारण ती एक सद्बुद्धी दिव्यासारखी आहे, प्रकाश ज्योती सारखी आहे आणि ती प्रकाशाकडेच नेते, ती अंधाराकडे जाऊ देत नाही. त्यामुळे सद्बुद्धीचं असं कंपॅरिझन इथे परमात्मा श्रीकृष्णाने केलेलं आहे की दिसावयासानं असे दीपज्योती परी बहुदीप्ती देई जैसी. दीप्ती म्हणजे प्रकाश. दिसावयासानं असे दीपज्योती परी बहुदीप्ती देई जैसी, तैसी सद्बुद्धी ही म्हणू नये अल्प प्रकाश अमुप असे तिचा. अपेक्षिती ज्ञानी हिज नाना परी, पार्था चराचरी दुर्लभही. आणि का सारिका न जोडे परीस, भाग्ये लाभे लेश अमृताचा. सद्बुद्धीला छोट्या प्रमाणात महत्व देऊ नका, ती प्रचंड प्रकाश आहे आणि त्याचा, ती कुठेपर्यंत तुम्हाला नेऊ शकते. अपेक्षिती ज्ञानी हिज नाना परी, पार्था चराचरी दुर्लभ, ही सद्बुद्धीच दुर्लभ आहे.
दुर्बुद्धी पटकन येते आणि लागते. सद्बुद्धी फार कठीण आहे मेंटेन करणं. अखंड सद्बुद्धी मागावी लागते देवाकडे. आणि तर ती तिळाच्या कणापासून वाढत जाऊ शकते. छोट्याशा कणापासून वाढू शकते. रोज मागावी लागते की हे परमात्मा मला सद्बुद्धी दे. कशासाठी? तर तुझी अखंड आठवण राहावी पहिले. तुझा विसर न व्हावा ह्याची दान देगा देवा. एक क्षणही तुझा विसर होऊ नये एवढी जरी सद्बुद्धी दिली तरी बरोबर बाकीची नय्या पार होईल. का मागितलं त्यांनी असं? की फक्त तुझा विसर पडू देऊ नकोस. मग आपोआपच सगळंच आपल्या जागेवर येईल. तर अशी सद्बुद्धी हवी. आणि का सारिखा न जोडे परीस भाग्य लाभेल यश अमृताचा. परीस जसा स्पर्श करतो आणि सोनं करतो तशी ही सद्बुद्धी तुमच्या प्रत्येक निर्णयाला परिसाप्रमाणे सोनेरी करून टाकते. तुमच्या प्रत्येक ऍक्शन थॉट फिलिंग इमोशनला तुम्हाला ती सोनेरी कडा देऊन जाते. तैसी सद्बुद्धीची दुर्लभ ही वाट पोचवी जी भेट परमधामा. ह्याची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. एवढा एक विसर होऊ देऊ नकोस तुझा, की विठ्ठल आहे परमात्मा आहे. एवढा एक विसर होऊ देऊ नको. बाकी मग बघून घेऊ आम्ही. कारण तो विसरणच नाही पडला म्हणजे आठवणच ती एक बरोबर खेचून नेते की नाही पहा मला. आणि गेले ते वैकुंठाला सदेह. तर तो विसरच न पडणं हाच जो त्यांनी मागितला, तो ती सद्बुद्धी त्यांना परमधामाला घेऊन गेली. आणि अशीच ती सद्बुद्धी आहे की जी जरा जरी अवेलेबल असेल इथे, तर ती बरोबर कोणाच्या तरी कृपेने म्हणा, काहीतरी एफर्ट्सनी म्हणा, चांगली संगती मिळाली तर बरोबर माणूस कुठल्याही घाणीतनं बाहेर येऊ शकतो. पण ती मिळणं फार आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी एफर्ट टाकणं फार आवश्यक आहे. आणि तो बुद्धीचा प्रकाश छोटासा सद्बुद्धीचा तेवत राहणं फार आवश्यक आहे. पण आजकाल तो फार चांगलं कोण नाहीये. सगळेच चांगले आहेत. आपण असं म्हणतच नाहीये की दुनिया वाईट आहे, माणसं वाईट आहेत. सगळ्यांकडे सद्बुद्धी काही ती काय सद्बुद्धी नाही चोरांकडे पण असते. वाल्मिकीकडे सद्बुद्धी होती तेव्हाच तर वाल्याचा वाल्मिकी झाला ना. त्याच्याशिवाय झाला का? प्रत्येकाकडे सद्बुद्धी आहे. पण ती मग कशामुळे जाते? संगतीमुळे जाते. बऱ्याच गोष्टी आहेत. तैसे गंगे लागी जैसा नित्य निरंतर निर्वाणी सागर एकलाची. तैसे जिला नाही दुजे प्राप्तिस्थान ईश्वरा वाचून जगी काही. जिथे सद्बुद्धी असेल तो बरोबर ईश्वरापर्यंत जाऊन पोहोचेल. जशी गंगा बरोबर सागराला जाऊन मिळते. कुठलीही नदी घ्या, सागराशिवाय दूर राहू शकत नाही. सागरापासून जाऊ मी सागराला नाही मिळणार, समुद्रापर्यंत नाही, मी दुसरीकडे कुठतरी जाईन असं होऊ शकत नाही. ती सागरातच मिळणार. तिला कुठेही ती पोचू शकत नाही दुसरीकडे. तसंच आपलं आहे, मनुष्यांचं आहे. जिथे सद्बुद्धी असते तो बरोबर आपल्याला बघायला मिळतं की लहान मुलांच्या बाबतीत की लहानपणी खूप दांडगट आणि वाह्यात असतात पोरं. मस्ती करतात, ते करतात, अभ्यास नाही करत. पण काहीतरी असा टर्निंग पॉइंट येतो 7वी-8वी मध्ये किंवा टीनेजच्या एक टर्निंग पॉइंटवर किंवा कोणाला माहिती कॉलेजमध्ये गेल्यावर कोणीतरी असा मित्र मिळतो, मैत्रीण मिळते आणि एकदम यू टर्न घेऊन जातं सगळं. चेंज होऊन जातं लाईफ. आणि एकदम तेच मूल एकदम छान सिन्सिअरली काम करायला लागतं. सद्गुणांनी संपन्न होतो. कारण का? की तो जो टर्निंग पॉइंट आला तिथे जी त्याला एकदम आठवण करून देणारी गोष्ट तिथे आली किंवा त्याच्या त्या सद्बुद्धीवरची धूळ झटकणारं जर कोणी मिळालं किंवा घटना घडली. दरवेळेस माणसंच भेटतात असं नाहीये. प्रसंग घडतो, घटना घडू शकते, अनुभव येऊ शकतो, काहीतरी बघितलं जाऊ शकतं दुसऱ्याच्या जीवनातलं. कुठली गोष्ट कधी इम्पॅक्ट करेल काही सांगू नाही शकत. आणि म्हणून मग आता हे कसं होऊ शकतं? त्याच्यासाठी दुसरा उपाय हा आहे की कायम आशीर्वाद द्या दुसऱ्यांना, सतत ब्लेस करा. म्हणून आपण जे ट्विन हार्ट मेडिटेशन करतो मंगळवार गुरुवार आणि आता सगळेच डे सोमवार ते शनिवार शुक्रवार
संध्याकाळी 7:30ला ट्विन हार्ट मेडिटेशन होतं, पूर्ण आठवडा. 2 दिवस ऑनलाईन आहे. त्याच्यामध्ये आपण काय करतो? ट्विन हार्ट मेडिटेशन, मास्टर चोआ कोक्सुई प्राणिक हिलिंगचं 20 मिनिटाचं गायडेड मेडिटेशन आहे. त्याच्यामध्ये आपण काय करतो? तर आपण ट्विन हार्ट्स, 2 हार्ट, आपल्याला एकच हार्ट आहे आपल्याला माहिती आहे, ह्या हार्टला आपण गुड मेमरीनी ऍक्टिव्हेट करतो, म्हणजे ह्याला ऍक्टिव्ह करतो, ओपन करतो. त्याच्यानंतर अनदर हार्ट इज गॉड्स लव्ह, अनकंडिशनल लव्ह. हे दुसरं हृदय चक्र आहे परमात्म्याचं. हे आपलं हृदय चक्र आहे, हे परमात्म्याचं हृदय चक्र आहे. इथून जो विचार करतो ह्या हृदयातनं, तो आपल्या जवळपासच्या लोकांचा विचार करतो. आणि जो व्यक्ती इथून करतो तो परमात्म्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी जगाचं कल्याण करण्याचा विचार करतो. आणि ही 2 चक्र जेव्हा ऍक्टिव्हेट होतात किंवा ओपन होतात, तेव्हा जो रेग्युलर डिवाइन फ्लो आहे प्रत्येकाच्या डोक्यावरनं येतो, क्राऊन मध्ये येतोय, रिसीव्ह होतोय. पण तो जो स्पिरिच्युअल फ्लो आहे डिवाइन एनर्जीचा, तो ओपनिंग झाल्यामुळे तो मोठ्या प्रमाणात यायला लागतो फ्लो. आणि त्याच्याने होतं असं की आपले सगळे निगेटिव्ह एनर्जी फ्लश डाऊन होतात. म्हणजे ती असं पाईप मध्ये फोर्सनी पाणी सोडून घाण कचरा निघून जातो, एक्झॅक्टली ते होतं. आणि मग ते झाल्यानंतर आपण रिसिव्हिंग जेव्हा सुरू करतो एनर्जीचं, तेव्हा आपल्याला गुरु सांगतात ही छोटी पृथ्वी समोर इमॅजिन करा, छोट्या बॉलच्या रूपात आपण पृथ्वीला आठवतो आणि वी ब्लेस. मग आपण काय ब्लेसिंग देतो त्याच्यामध्ये? की आपल्याला माहिती पण नाही पृथ्वीवर कुठले माणसं राहतात, कोण माणसं राहतात, काय प्राणी राहतात, पण आपण प्रत्येकाला ब्लेसिंग्स देतो की तुमच्या जीवनात प्रकाश येऊ दे, आनंद येऊ दे, जे दुःखी आहेत त्यांना मार्ग मिळू दे, जे अंधारात आहेत त्यांना प्रकाश मिळू दे, ज्यांना मार्ग मिळत नाहीये, हताश झालेत, निराश झालेत, त्यांना आशा निर्माण होऊ दे जगामध्ये की होईल, तुझं काम पण होईल, तुला कोणी सोडलेलं नाहीये, तू एकटा नाहीयेस. अशा पद्धतीचे अनेक आशीर्वाद आपण त्या ब्लेसिंग्स देतो. हीच ब्लेसिंग्स काम करत असतात. कोणाला माहिती आपण कधी ब्लेस करू आणि आपली सगळ्यांची ब्लेसिंग एखादा खड्ड्यात पडणारा अगदी रुतत चालला असेल त्याला आपण वर खेचून काढू. कारण का? तर आपण सोल लेवलवर वी ऑल आर वन, वी ऑल आर चिल्ड्रन ऑफ द मोस्ट हाय, चिल्ड्रन ऑफ द सुप्रीम बिंग. वी आर कनेक्टेड विथ इच अदर. आपण एकमेकांशी सोल लेवलवर कनेक्टेड आहोत. आणि म्हणून मी इथून केलेली ब्लेसिंग्स कुठल्या तरी पृथ्वीवरच्या माणसाला ती लागतात आणि तो बाहेर निघतो. आणि दिस इज वंडरफुल डिवाइन वर्क आणि गुड कर्म. हे आहे ते गुड कर्म. म्हणजे आपण जे इथे म्हणतोय की ती जी सद्बुद्धी असेल आणि तिला जर प्रकाश जागृत झाला तर ती कधी पण जबरदस्त स्पॉन्टॅनियसली अशी उठेल आणि घाणीतनं बाहेर येईल आणि ती शेवटी परमधामापर्यंत निश्चित जाऊन पोहोचेल. परमधाम म्हणजे काही आध्यात्मिक मार्गच नाहीये किंवा परमार्थच नाहीये. परमधाम म्हणजे पहिले तर तुम्ही चांगला मनुष्य बनणं हे महत्वाचं आहे. मग ते बाकीचं दुनियादारी आहे सगळी. पहिले आपण चांगले तर बनू. आपल्यालाच घरातल्यांशी भांडायची वेळ येते, आपणच शांत होऊ, आपणच चांगलं वागू, आपण चांगला विचार करू, पॉझिटिव्ह थिंकर बनू, एन्थुझियास्टिक बनू, एनर्जेटिक बनू, विल पॉवर. हे सगळं आपल्यातच तर पहिले कमी आहे. मग ती कमी आणल्यानंतर आपण दुसऱ्यांना उजाळा द्यायला जाणार. पहिले आपल्या घरात उजेड करायचा आहे आपल्याला. तर त्यामुळे ती सद्बुद्धी अशी कामाला लागते. आणि म्हणून आपण कायम ब्लेसिंग्स द्यायचे की जेणेकरून जर कोणाच्या कणवर जरी असेल तर तो असा पटकन पॉपअप, जसा तो पॉपकॉर्न होतो तसा एक क्षणात त्याला हिट मिळावी आणि तो पॉपअप व्हावा आणि तो सुटून जावा पुढे. यासाठी ब्लेसिंग्स द्यायचे असतात. तिचं एकप आहे अर्जुना सद्बुद्धी, अन्य ती दुर्बुद्धी ऐसे जाणं. बाकी सगळी दुर्बुद्धी आहे जी चांगल्या मार्गाला नेते, ती एक सद्बुद्धी आहे. किंवा योग्य निर्णय घ्यायला लावते ती सद्बुद्धी आहे. जी स्थिर राहते ती सद्बुद्धी आहे. जी विवेकाने वापरणं कळतं ती सद्बुद्धी आहे. जी प्रकाश देते ती सद्बुद्धी आहे. बाकी सगळी दुर्बुद्धी आहे. दुर्बुद्धी म्हणजे वाईट बुद्धी, बेकार बुद्धी,
ज्याचा काही उपयोग नाहीये, जी फक्त वाईटच करू शकते, ती दुर्बुद्धी. म्हणून या स्वर्ग नरक संसार तयासी साचार प्राप्त होय. तिचं एक पाहे अर्जुना सद्बुद्धी, अन्य ती दुर्बुद्धी ऐसे जाण. दुर्बुद्धी ती जाण विषयांची काण, तेथे रममाण होती मूढ. म्हणून या स्वर्ग नरक संसार तयासी साचार प्राप्त होय. ऐसे जे का मूढ तया लागी पार्था, लाभेना सर्वथा आत्मसुख. आता एक गंमत सांगते. स्वर्ग आणि नरक, स्वर्ग आणि नरक हा इथेच आहे, हा कुठेही बाहेर नाही. त्याच्यामध्ये सुद्धा लेवल्स आहेत. ह्या अत्यंत उत्तमरित्या सांगितल्यात आपल्या भागवतामध्ये. 7 नरकांच्या लेवल्स सांगितलेल्या आहेत आणि 7 स्वर्गाच्या, 7 प्रकारचे स्वर्ग आहेत, 7 प्रकारचे नरक आहेत आणि ते सगळे इथेच आहेत. आपल्याला कुठे बाहेर म्हणजे असं कुठेतरी इथून गेलो असं काहीतरी कल्पना असतात की मृत्यू पावल्यानंतर शरीर इथेच राहतं. मग असा आत्मा उठतो, असा हवेत जातो, आकाशात जातो आणि मग आकाशाच्या पलीकडे जिथे विमानाच्याही पलीकडे कुठेतरी स्वर्ग आहे, इकडे स्वर्ग आहे, कुठेतरी नरक आहे. मग इथे यम उभा आहे, इथे काय अमुक उभा आहे, इंद्र उभा आहे वेलकम करायला. असं काहीही नाहीये. ते आपलं सिरियल मध्ये बघण्यासारखं ठीक आहे. ऍक्च्युली स्वर्ग नरक इथेच आहे. आपण जे कर्म करतो त्याचं फळ आपल्याला भोगायला मिळतं. आणि आपल्या समोरचे फार वाईट अवस्थेत असणारे हे ते नरकातल्या एक एक स्टेजेस मध्ये असतात. एकदा काय झालं, आम्ही पहिल्यांदा गणपती बसवला 5 वर्षापूर्वी ग्रेटर नोएडाला असताना. फार आठवण आहेच. माझा गणेश चतुर्थीचा जन्म आहे, त्यामुळे मी फार मिस करायची. मी दर गणपतीला मला रडायला यायचं. मला गणपतीची फार आठवण आहे. एक दिवस पता नाही कसं झालं, काय झालं, स्पॉन्टॅनियसली याला मी म्हणलं की नाही आपण गणपती आणू. आम्ही काही तयारी वगैरे काही नाही घरामध्ये. आम्ही गेलो, गणपतीची मूर्ती घेऊन आलो. मग सगळी तयारीला लागले. फटाफट फटाफट सगळं झालं, अगदी मोदक सुद्धा झाले. पण आता गंमत अशी झाली की विसर्जन करायचं. आम्ही तर काही प्रिपेअर्ड नव्हतो कुठे नेतात, आणि तिथे असं काही तलाव बिलाव असं तिकडे ग्रेटर नोएडाला काहीच नव्हतं. मग आम्ही एक दोघांना ओळखीच्या लोकांना विचारलं. तर नरक काय ते मी सांगते. तर एकांनी सांगितलं की असा असा एक ओढा आहे कुठेतरी दूर जाऊन, तिथे जाऊन बरेचसे लोक ओढ्यावर त्या विसर्जन करतात. आम्हाला काहीच माहिती नाही कुठे रोड आहे, कुठे ओढा आहे तो. आम्ही आपलं गुगल मॅपवर लावलं आणि गेलो. पाऊस पडत होता आणि गेलो. बाप रे, इतकं भयंकर दृश्य होतं तिथे, म्हणजे मी या जन्मात कधीही विसरू शकणार नाही. आणि मला तेव्हा लक्षात आलं की बाप रे, तो नरक कुठेही इकडे तिकडे नसतो, तो इथेच असतो. असं अगदी जणू काही मला दाखवलं गुरूंनी, असं मला वाटलं. तिथे गेलो आम्ही, तर तिथे प्रचंड तो असा ओढा होता आणि त्याच्यावर असं ब्रिज सारखं होतं. आणि काही नाही, ओढा कसला पता नाही काय लोक म्हणत होते त्याला. अक्षरशः गटारीचं पाणी असतं तसं ते घाणेरडं पाणी होतं. म्हणजे तिथे ती गणपतीची मूर्ती सोडायची तर भयंकर प्रचंड टेन्शन आणि घाण वाटत होतं. आणि माहिती नाही काय ते सही नव्हतं वाटत. पण तिथे काही ऑप्शनच नव्हता. कारण तेव्हा आम्हाला ती पाण्यात बादलीत बुडवू शकतो अशी मूर्ती त्या तेव्हा इकडच्या साईडला आलेल्या नव्हत्या. त्या आता तर सगळीकडे मिळतात, पण इथे माझ्या एरियात नव्हत्या. आणि त्या अचानक ठरवल्यामुळे मला काही ती मूर्ती तशी मिळाली नाही. आणि शाडूच्या मातीची वगैरे मला पीओपीची मूर्ती मिळालेली होती, त्यामुळे ती कंपल्सरी मला पाण्यातच सोडावी लागणार होती. तर आता अशी सगळी परिस्थिती आल्यामुळे आम्ही तिथे गेलो आणि ते जे काही दृश्य बघितलं, तरी पण आम्हाला ते जड अंतःकरणाने आम्ही तो गणपती तिथे सोडला. पण त्याच्यानंतर परत कधीही आम्ही कुठे बाहेर जाऊन गणपती सोडला नाही. आम्ही अशीच मूर्ती आणली जी छोटी असते, जी डिझॉल्व्ह होते पाण्यामध्ये, आणि त्याच्यासाठी वेगळी सोय आम्ही करतो नवीन दरवर्षी. तर आता गंमत अशी झाली, तिथे ना काही लोक होते, ते असे झोपडपट्ट्यांसारखं होतं. पण आपण एक झोपडपट्टीची कल्पना केलेली असते. आपण मुंबईत सगळीकडे झोपडपट्टी बघतो, सगळ्या दुनियाभर बघतो आपण झोपडपट्टी प्रकार किंवा गरिबीतलं जीवन किंवा काहीही म्हणू शकतो आपण. पण तिथलं जे दृश्य होतं ते अक्षरशः स्वप्न बघितल्यासारखं होतं. आणि लिटरली नरक होता. इतके काळे कुट्ट माणसं होते, प्रचंड घाण आणि सगळे रोगानी असे भरल्यासारखे. आणि खूप घाण होतं दृश्य. म्हणजे ती माणसं, ते बायका, ते पुरुष आणि ती लहान मुलं
म्हणजे असं वाटत होतं यांची काहीतरी वेगळी दुनियाच आहे, हे आपल्या दुनियेत आहेच नाही, असं अक्षरशः फील होत होतं. आणि अत्यंत विचित्र पद्धतीनं म्हणजे मला, माझी मुलगी छोटी तेव्हा 5-6 वर्षापूर्वी, तिला प्रोटेक्ट करणं आणि ते गाडीत आम्ही बसलो होतो आणि घाबरून असे की भीतीच वाटली लिटरली. आणि खूप अवघड पद्धतीनं हा गेला आणि ती मूर्तीचं विसर्जन करून आला. आणि अक्षरशः आम्हाला 2-3 दिवस ते दृश्य काही डोळ्यापुढनं गेलं नाही. तर हे असे पण लोक पृथ्वी तलावर आहेत. हे जणू काही मला दाखवायला तिथं नेलं होतं का काय असं वाटतं मला बऱ्याचदा. कारण त्याच्यानंतर पुन्हा कधीही मी इतके घाणेरडे लोक, मनुष्य जीव बघितला नाही आजपर्यंत, अजिबात नाही बघितला. इतकं प्रचंड विद्रूप स्वरूप होतं प्रत्येकाचं की भीती वाटली अक्षरशः. तर मला लक्षात आलं की अच्छा ते स्वर्ग नरक म्हणतो आपण, आणि माझा अभ्यास चालूच होता तेव्हा. तर ते त्यातलाच हा एक प्रकार. आपण म्हणतो ना की अगदी नरकासारख्या वेदना होत आहेत असं वगैरे म्हणतात, किंवा काही लोकांना बघा खूप म्हणजे टाकून देतात, परिवाराने टाकून दिलं म्हणा, किंवा वेळ येते म्हणा, मग त्या माणसाचे फार हाल हाल होतात, किंवा काही म्हणू शकतो आपण, आजारपणाने म्हणा. तर ते कर्म आपण करू ना, तर त्याचं फळ आपल्याला इथल्या इथे भोगायला लागतं. हे मला लक्षात आलं. आणि तिथे माझा कॉन्सेप्ट क्लिअर झाला की सगळं इथेच आहे, इथून बाहेर काही नाही. एक आहे, ऍस्ट्रल लेवलवर आहे, जे मी त्या सेशन मध्ये मी बोललेले. सोल म्हणजे हा एक सर्टन लेवलचं नरक आहे. आणि सोल फॉर्म मध्ये जेव्हा आपण सूक्ष्म देहामध्ये जेव्हा आपण जातो, तिथूनचा जर्नी नरकाचा पुन्हा वेगळा आहे. आणि म्हणूनच सांगते की ते 7 प्रकार आहेत. ते 7 प्रकारातले काही प्रकार आपल्याला इथेच पृथ्वी तलावर बघायला मिळतात, ह्या आपल्या डायमेन्शनवर, म्हणेन मी, फिजिकल डायमेन्शनवर आपल्याला बघायला मिळतात. आणि काही ते बहुतेक ऍस्ट्रल फील्ड मध्ये आहेत, म्हणजे ऑब्विसली आहेत असे, बहुतेक नाही. फिजिकल प्लेन, ऍस्ट्रल प्लेन, मेंटल प्लेन, आणि मग देवाचनिक, तिथे स्वर्ग आहे. ठीक आहे. तर हे असे डायमेन्शन्स मध्ये जे एक 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 स्वर्ग आणि नरकाचा लेयर आहे, तर ते काही ते इथेच बघायला मिळतं. म्हणून उत्तम म्हणजे सद्बुद्धी आणि बुद्धियोगात राहणं, आणि सद्बुद्धीची ज्योत इथे सतत पेटती राहणं. ऐसेच एका मूढ तया लागी पार्था लाभेन सर्वथा आत्मसुख. आत्माचं सुख म्हणजे मी आत्मा आहे. आत्म्याचं काय सुख असतं? आत्मसुख म्हणजे काय? आत्मसुखाचा अर्थ हा आहे की जेव्हा कळतं की मी आत्मा आहे, तेव्हा तो अत्यंत अखंड सुखामध्ये जातो. कारण त्याला इमोशन्स नाहीत, कारण त्याला स्त्री पुरुषत्व नाही, कारण त्याला आकार नाही, रंग नाही, रूप नाही, रस नाही, काही नाही. त्याच्यात कुठलाही भेदभाव नाही. तो अखंड प्रकाश स्थितीत, अखंड आनंद स्थितीत असतो. आणि म्हणून आत्मसुख. आपण अगदी म्हणतो आत्मसुख मिळालं मला बाई, मी अमुक पदार्थ खाल्ला, अगदी आत्मसुख मिळालं. ते काही आत्मसुख नाहीये, जिव्हा सुख आहे. जेवणाचं टंग सुख आहे, खाण्याच्या पदार्थाचं किंवा कुठल्याही गोष्ट, त्या ऑर्गनचं सुख आहे. आत्मसुख नाही. आत्मसुख आहे की मी आत्मा आहे आणि मी या हिंदोळ्यांपेक्षा वेगळा आहे. मी स्थिर आहे, मी अखंड आहे, मला काहीही होत नाही, मी येतो जातो असंही नाही, मी अखंड इथेच असतो आणि मी त्याच स्वरूप आहे, मी तोच आहे. हे आत्मसुख आहे. आणि जेव्हा त्यांनी म्हटलंय की जेव्हा हे जे असे हिंदोळत बसतात, दुर्बुद्ध असे जीव असतात, त्यांना काही हे आत्म्याचं सुख मिळू शकत नाही, कारण ते शरीर म्हणून जगत असतात. पण जे सद्बुद्धी वापरून बुद्धियोगात जगतात, त्यांना पुढे जाऊन आत्मसुखाचा आनंद मिळू शकतो, मिळतो. आणि मिळण्याचे ते अधिकारी आहेत, असा त्याचा अर्थ आहे. यामिमाम पुष्पिताम वाचम प्रवदंत्य विपुश्चित वेदवादरता पार्थ नान्यदस्तिति वादिनः. कामात्मान स्वर्गपरा जन्म कर्म फलप्रदाम क्रिया विशेष बहुलाम भोगैश्वर्य गतिं प्रति भोगैश्वर्य प्रसक्तानां तया प्रवृत्त चेतसाम व्यवसायात्मिका बुद्धि समाधौ न विधीयते.
मोठे की एक दोन तीन तीन श्लोक आहे त्याच्यात. वेदांचा आधार घेऊन बोलती प्रतिष्ठा वर्णिती कर्माची, परिकर्म फळी धरोनिया आस पार्थास वहितास मुक्ती ते. आता काही लोक असतात की अगदी वेदांचा रेफरन्स देतात प्रत्येक कृतीमध्ये, जे बुद्धीनी हे असलेले लोक, म्हणजे ज्ञानी समजून घेणारे स्वतःला. खूप वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीज असतात. काही लोक म्हणतात मी सगळं वाचलंय, ती कॅटेगरी. ज्यांनी सगळं वाचलेलं असतं, म्हणजे काय की ऐकलेलं असतं, वाचलेलं असतं, पाहिलेलं असतं, बघितलेलं असतं. मग त्यांच्याकडे त्यांना तो वेद बीद सगळं माहिती असतं. हो आमका वेद आहे त्याच्यात हे सांगितलंय, मग ते सगळे शहाणे. म्हणून त्यांनी इथे म्हणले वेदाचा आधार घेऊन बोलती प्रतिष्ठा वर्णिती कर्माचीच, परिकर्म फळी धरोनिया आस पार्थास वैतास मुकती ते. वेदांचा आधार घेऊन अगदी आपल्या प्रत्येक कर्माचं क्लॅरिफिकेशन जे देतात, कर्माबद्दल बोलतात की मी चांगलं करतोय, अमुक करतोय, तमुक करतोय. पण हे सगळं कर्माचा वेदांचा आधार घेऊन बोलत असताना सुद्धा फळाची आशा ठेवतात. म्हणजे श्रोत्यांनी आता आता इथे मी वेदांच्या बद्दल बोलते, पण सेशनच्या नंतर समजा कोणीतरी म्हणलं की हे जे काय तू आज बोलली नाही काय मला पसंत नाही पडलं, किंवा हा मुद्दा मला पटला नाही, किंवा हे जे तू सांगितलं तुला सांगता नाही आलं, ह्याच्यापेक्षा चांगलं कोणीतरी सांगू शकतं, असं जर मला आता कोणी कमेंट केली आणि जर मला उचंबळून आलं सगळे विचार सगळ्या लाटा जर उठल्या, तर सगळं व्यर्थ आहे ना. व्यर्थ आहे सगळं ते. अशा टाईपच्या रिॲक्शन्स बद्दल बोललेलं आहे. परिकर्म फळ म्हणजे मी असं धरूनच चालायचं की मी हे काम करतेय म्हणजे तुम्ही माझी तारीफच करायला पाहिजे आणि मी खूपच छान काम करून राहिले, आणि त्याच्या पुढे कौतुकाशिवाय दुसरं काही येऊ नाही शकत. ही कर्मफळाची अपेक्षा जे असेल ते ग्राह्य केलं पाहिजे, ग्रहण केलं पाहिजे. अपेक्षा काही न ठेवता. चुका होऊ शकतात, कारण आपण परमात्मा स्वरूप आहोत, आपण परमात्मा झालेलो नाही आहोत, आपण प्रोसेसमध्ये आहोत. चुका होऊ शकतात, त्या आपण ऍक्सेप्ट केल्या पाहिजे, आपण त्या मानल्या पाहिजे की हो मला माहिती नाही, हो माझं चुकलं, हो माझं चुकू शकतं, हो मी परफेक्ट नाही सांगितलं, याचे आणखीन डीपर मिनिंग्स निघू शकतात. दिस इज नॉट कम्प्लीट नॉलेज. इवन मी आता माझ्या तोंडून जात हे सुद्धा पूर्ण नाहीये. कदाचित हेच काहीतरी काही वर्षांनी वेगळं काहीतरी मी सांगू शकेन, कोणाला माहिती. आणखीन डीपर लेवलवर, आणखीन डीपर लेवलवर, आणखीन डीपर लेवलवर. जसे कांद्याला जसे पाती असतात ना, जसे आपण काढत जातो, बाहेरचा लेअर खराब असेल तर आतमधला कांदा वापरतो. सत्य सुद्धा असंच आहे, त्याला अनेक लेयर्स आहेत. पहिलं उघडून बघतो आपल्याला पहिलं एवढा कांदा कळतो, मग उघडून बघितल्यावर एवढा कांदा, मग एवढा कांदा, एवढा कांदा. तसं येते सत्याला अनेक डायमेन्शन्स आहेत, अनेक लेयर्स आहेत. आत्ता ज्या लेअरवर समोरचा बोलू शकतो त्या लेअरवरच, किंवा समोरचा ऐकणारा ऐकू शकतो त्याच लेअरवरच तो देत असतो. त्याच्या पुढे दुसरा लेअर निघेल, तिसरा लेअर, चौथा लेअर, पाचवा लेअर. सत्य असं कळत जातं ग्रॅज्युअली. आणि म्हणून वेदांच्या आधारावर बोलणारे प्रतिष्ठित लोक जर असतील, त्यांना जर वाटलं की हे मी बोलतो ते ऍक्सेप्टच झालं पाहिजे, किंवा तिथे कर्मफळाची अपेक्षा ठेवून जर झालं असेल की हे तर मी पुण्यकर्म करतोय तर माझं चांगलंच व्हावं, असं नाहीये. तर हे ते सुद्धा स्वतःच्या हितास मुक्तात, असं श्रीकृष्णाने सांगितलंय की अगदी संपूर्ण समर्पित कर्मच व्हायला पाहिजे, की जे आहे नाही तरी पण इथे स्थिर बुद्धी. त्याचा एक हे आहे, आठवेल मला थोड्या वेळाने. मृत्यूलोकी येथे घेऊन या जन्म यज्ञाधिक कर्म आचरावे, मग रम्य असे कर्माचे ते फळ भोगावे केवळ स्वर्ग सुख. आता आता त्यांनी काय सांगितलं माहिती का, निर्वाण षटकम मध्ये आम्ही अभ्यास केलेला आहे, तो ऑलरेडी आहे. निर्वाण षटकमचा पूर्ण अभ्यास झालेला आहे, तो युट्यूब चॅनलवर आहे. तुम्ही कोणीही इंटरेस्ट असेल तेव्हा पुन्हा ऐकू शकता. निर्वाण षटकम मध्ये आणि काही भाग त्याचे विवेक चूडामणीचे ते सुद्धा टाकलेले आहेत. तर त्याच्यामध्ये आम्ही अभ्यास करताना
या विषयावर चर्चा झालेली होती की आता जो वेदांचा भाग आहे, तर वेद हे दोन भागामध्ये आहेत. इव्हन आता सुरुवातीला पण मी इथे थोडस शॉर्ट मध्ये त्याला एक्सप्लेन केलेलं होतं. तर पहिले वेदांत हा शेवटचा आहे. पहिले सगळं कर्म कसं करायचं हा भाग सांगितलेला आहे की तुम्ही जगायचं कसं, समाज कसा साकार होतो, समाजामध्ये काय वेगळे वेगळे धर्म आहेत आणि प्रत्येकाने कर्म करताना स्त्री पुरुषाची कर्म काय आहे, जाती प्रमाणे कर्म काय आहेत, असं सगळं पूर्ण वेदाचा पहिला भाग हा आपण समाजामध्ये जगण्याच्या रिलेटेड सांगितलेला आहे, कर्माच्या रिलेटेड. आणि त्याचा दुसरा भाग आहे तो वेदांत म्हणावला गेलाय, वेदांचा अंत, जो केवळ आणि केवळ परमात्म्याकडे घेऊन जातो आपल्याला. तर पहिले जोपर्यंत तुम्ही पहिला भाग करत नाही, ऍक्च्युअल रिअल लाईफ मध्ये फॉलो करत नाही, तोपर्यंत वेदांताचा अभ्यास अप्लाय नाही होऊ शकत आणि सक्सेसफुली लर्न नाही करू शकत आपण. म्हणजे काय, तुम्ही कार्मिकली शुद्ध पाहिजे, तुम्ही तुमचं स्वधर्माचं पालन केलेलं पाहिजे. कर्मकांड म्हणलेलं आहे, कर्मकांडांनी युक्त वेदांचा पहिला भाग आहे. आणि दुसऱ्या भागामध्ये वेदांत म्हणजे तिथे पूर्ण सांख्याचा विचार आणि प्युअर नॉलेज, गुप्त ज्ञान आत्म्याचं आणि जीवनाचं, युनिवर्सचं, हे सगळं वेदांतामध्ये दिलेलं आहे. उपनिषद वगैरे आहेत ती वेदांताचा भाग आहे. आणि दुसरी काही लिखाणं झालेली आहेत, ग्रंथ आहेत, ते कर्मकांडाचा भाग आहे. म्हणून दोन्ही महत्वाचे आहेत. आणि तेच इथे सांगितलं, मृत्यू लोकी येथे घेऊन या जन्म यज्ञाधिक कर्म आचरावे. मृत्यू लोकात येऊन तुम्ही धर्म सोडलात तर तुम्ही काही वर पोचू शकत नाही परमात्म्यापर्यंत. तुम्हाला तुमच्या रोल प्ले मधनं जायला पाहिजे, तुम्ही जे काम करताय ते करायला पाहिजे. आणि हे सगळं करताना कर्म समर्पित करून करा, फळाची अपेक्षा करू नका. ही अगदी शॉर्ट मध्ये क्रॅश कोर्स करतो ना आपण एखाद्या एक्झामचा, तसा क्रॅश कोर्स आहे हा, की असं करा की तुम्हाला भगवद्गीता समजली असं आपण म्हणू शकतो. बेसिक काही काही पॉइंट्स आहेत महत्वाचे, त्या 5-7 गोष्टींचा जर असा कड घेतली ना, तर अख्खी भगवद्गीता प्राशन केल्यासारखं आहे. पण ते काही गोष्टीच अत्यंत कठीण आहेत आणि अवघड आहेत आणि महत्वाच्या आहेत पण त्याच्याबरोबर. तर म्हणून त्यांनी म्हटलंय की मृत्यूलोकी येथे जरी वेदांचा आधार घेऊन बडबड आपण केली तरी नुसता वेदांचा अभ्यास ज्ञान संपादन करून चालत नाही, तुम्ही कर्मही तेवढ्याच याने केलं पाहिजे, धर्माचं पालनही तेवढंच केलं पाहिजे. मग रम्य ऐसे कर्माचे ते फळ भोगावे केवळ स्वर्ग सुख. सर्व सुखा माझी स्वर्ग सुख श्रेष्ठ, सर्व सुखा माझी स्वर्ग सुख श्रेष्ठ, बोलती यथेष्ट दुर्बुद्धी ते. देवोनी केवळ भोगाकडे दृष्टी, चित्ती फलासक्ती ठेवून या. मला असं वाटतं हा मोठा आहे, सांगायला खूप आहे, त्यामुळे आपण हा 42 पासून पुढच्या, आपण शुक्रवार कधी बसणार आहोत, शुक्रवारी वाटतं, तर त्या दिवशी आपण करूया. कारण हा खूप मोठा आहे आणि वेळ झाली. आपल्याला जर डिस्कशन करायचं असेल, काही डाऊट्स असतील, आपण त्याच्यावर फोकस करूया असं मला वाटतं. बाकी बोला तुम्ही सगळेजण, कारण हा खूप मोठा आहे, याच्यात खूप गोष्टी आहेत सांगण्यासारख्या. आपण इथे थांबूया. यामिमाम पुष्पिता वाचम पासून पुढे करू आपण पुढच्या वेळेला. मी ते फोन करून ठेवते.